भीमा नदीचे जे काही पाणी पातळी ती पाणी पातळी सातत्यानं वाढायला लागली. उजनी आणि वीरमधून जे काही पाणी सोडले ते पाणी आता पंढरपूरमध्ये यायला सुरुवात झाली. पंढरपूरमध्ये जर आपण पाहिलं असेल तर जवळपास भीमा नदी जी आहे ती 70,000 क्युसेक्स वेगानं या ठिकाणी वाहते आहे. आणि त्याचा परिणाम जो आहे की भीमा नदी पाणी पातळी पुन्हा वाढणार आहे, त्याचा परिणाम हा पंढरपूरमधील जे काही व्यासनारायण झोपडपट्टी आहे त्या ठिकाणी होतोय. या ठिकाणी भाजपचे काही पदाधिकारी आहेत, नगरसेवक आहेत, त्यांचा पाहणी दौरा या ठिकाणी सुरू आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधूया, नेमके या लोकांना ते काय आवाहन करतात आणि नेमकी परिस्थिती काय. नमस्कार, तुमचं स्वागत आहे. खरं तर सातत्यानं पूर या ठिकाणी येतोय. आता पूर या ठिकाणी येणार अशी चर्चा आहे. तुम्ही तर पाहणी करताय, काय परिस्थिती आहे इथे सध्या आता 100 जणांचं स्थलांतर रायगड भवन पशी केलेलं आहे आणि तसंच रामबाग पशी पण केलेलं आहे. आणि मंदिर समितीपासून यांना जेवण येत आहे. पण असं वाटतं की इथल्या लोकांना चांगली घरं व्यवस्थित द्यावं, खाली पार्किंग वरती मस्त त्यांना राहायला बिल्डिंग करावं, अशी शासनाकडे आम्हाला आव्हान आहे. आव्हान तुम्ही करता. पण आता इथल्या लोकांची परिस्थिती काय, किती लोक स्थलांतरित होऊ शकतात आणखी? आता 100 लोक केली स्थलांतर, अजून 100 लोकांचं स्थलांतर करायचं. आपल्या समोर विक्रम शिरसाट आहेत. काय सांगाल, सातत्यानं पूर येतोय, सातत्यानं तुम्ही या ठिकाणी पण लोकांमध्ये येत आहे, लोकांची आता काय परिस्थिती आहे इथली? सध्या चंद्रभागेला पूर परिस्थिती निर्माण झालेली असताना याचा फटका व्यासनारायण झोपडपट्टी असेल, अंबाबाई झोपडपट्टीला सतत बसत आहे. या ठिकाणी प्रशासनाच्या सूचनानुसार 100 ते 150 कुटुंबांचं स्थलांतर रायगड भवन येथे केलेलं आहे. अजून जसजशा प्रशासनाच्या सूचना येतील तसं इथले नगरसेवक पानकरताई असतील, सर्व इथले आमचे कार्यकर्ते असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. 2000 साली महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख असतील किंवा कैलासवासी आर.आर. आबा पाटील असतील, यांनी असंच महापुराचं संकट आलेलं असताना या लोकांचं कायमचं स्थलांतर करण्याची घोषणा केली होती. पण ह्याच्या पुढे काय फॉलोअप घेतला नाही. तरी माझी प्रशासनाला एक मागणी आहे की या लोकांचं कायमस्वरूपी स्थलांतर कुठंतर झालं पाहिजे. आणि या लोकांना सतत प्रत्येक वर्षी या पुराचा फटका बसत आहे. शासनाची कोणतीही मदत मिळत नाही. तरी शासनाला माझी विनंती आहे की या लोकांचं चांगल्या पद्धतीने स्थलांतर कुठंतर झालं तर पाहिजे. या लोकांचं पुनर्वसन झालं पाहिजे, ज्यासाठी सातत्यानं प्रयत्न होत आहेत. आपण भाजपचे शहराध्यक्ष लालसाहेब पानकर आहेत. खरं तर तुम्ही भाजपचे पदाधिकारी आहात, सत्ता तुमची आहे, लोकप्रतिनिधी तुमचा आहे, काय त्यांच्याकडून अपेक्षा तुमच्या? नाही, मला आपल्या सरकारकडून एकच अपेक्षा आहे की कायम प्रत्येक वर्षी पंढरपुरात किंवा आपल्या सोलापूर जिल्ह्यात पाऊस असू नसो, पण पंढरपुरामध्ये पावसाळा झाला किंवा पावसाळ्याच्या पूर्वी पूर परिस्थिती येणंही म्हणून. आणि ह्याचा फटका फक्त आंबेडकर नगर झोपडपट्टी, परत यशोनारायण झोपडपट्टी अशा भागामध्ये कायम इथल्या राहणाऱ्यांना ह्यांची प्रत्येक वर्षी घरं उद्ध्वस्त होतात. ह्याच्यासाठी प्रशासनाला व सरकारला माझी एकच विनंती आहे की ह्यांचं कुठेतरी चांगल्या ठिकाणी स्थलांतर करावं. विनंती कशाला, तुम्ही सत्ताधारी आहे, भाजप शहराध्यक्ष आहे, इथं भाजपचे लोकप्रतिनिधी आहेत, सरकार तुमचं आहे. मी एक इथं आता सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मला माहित आहे माझ्या प्रभागामध्ये हे सगळे प्रत्येक वर्षी अडचणी निर्माण होते, पूर परिस्थिती निर्माण होते. म्हणून मी एक कार्यकर्ता म्हणून आता सध्याच्याला ह्या ठिकाणी आपल्या माध्यमातून बोलतोय. खरं तर कार्यकर्ता म्हणून भूमिका ठीक आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे असतील किंवा सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक असतील, विधानसभेचे आमदार समाधान दादा अवतडे असतील, यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत, सगळं शिष्टमंडळ भेटणार आहोत की या लोकांचं कायमस्वरूपी पुनर्वसन कुठंतरी झालं पाहिजे. खरं तर हे सगळे भाजपचे पदाधिकारी आहेत, नगरसेवक असतील, शहराध्यक्ष असतील आणि स्वतः विक्रम शिरसाट असतील. सत्ता यांची आहे, लोकप्रतिनिधी हेच आहेत. मात्र इथं आता या लोकांसाठी जे अडचणी आहेत त्या लोकांच्या मदतीसाठी धावून आलेत. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये हे शिष्टमंडळ या सत्ताधारी लोकांकडे जाऊन यांच्या कायमचा जो काही पुनर्वसन प्रश्न आहे तो प्रश्न मिटवण्यासाठी प्रयत्न करण्यात आहेत. तो प्रयत्न कितपत यशस्वी होतोय ते आता आपल्याला पुढच्या काळामध्ये पाहावं लागणार आहे. जर्नलिस्ट सौरभ बालाजी फुगारे, प्रवृत्त न्यूज, पंढरपूर.